महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे। यात यवतमाळमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वीज कामगारांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे। आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। या बेमुदत संपामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे। आम्हाला वीज ग्राहकांना वेठीस धरायचे नसून आमच्या मागण्या सरकारनं मान्य करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आम्ही संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून या कंत्राटी कामगारांचं जे काही आता कामबंद आंदोलन सुरू आहे, पहिल्या 5-6 टप्प्यापासून जे टप्प्याटप्प्यानं आम्ही आंदोलन करत आहे त्या आंदोलनामध्ये आमचा सक्रिय सहभाग आहे। तसंच या कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळावा व यांना समान काम समान वेतन याचा लाभ मिळावा यासाठी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। आणि हे आंदोलन जे आहे हे आता संयुक्तिक सर्व कंत्राटी कामगार बंधूंनी हे आता बेमुदत आंदोलन संपाचं पुकारलेलं आहे। आम्ही संयुक्त कृती समिती 2024 कंत्राटी कामगारांची संयुक्त कृती समिती आहे, त्याचं एक रीतसर आम्ही 7 फेब्रुवारीला या प्रशासनाला नोटीस दिली। नोटीसमध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे होते की आम्हाला शाश्वत कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार द्या आणि आमचा पगारवाढ करा। याला अनुसरून एकूण 17 मागण्या होत्या। रीतसर नोटीस देऊनही मधामध्ये धरणे आंदोलन केले। 28-29ला आम्ही 2 दिवस कामबंद आंदोलन केले, परंतु या वीज प्रशासनावर कोणताही फरक पडला नाही। शेवटी आमचा 6वा टप्पा आम्ही 5 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनात गेलेलो आहोत। आज तिन्ही वीज कंपनीमध्ये जवळपास 42,000 कंत्राटी कामगार काम करतात। सर्वचे सर्व आज उतरलेले आहेत।